तर महाकुंभमेळ्यात जाऊ न शकणाऱ्यांसाठी नागपुरात गंगा स्नानाची सोय करण्यात आली आहे। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर कुंभजल तयार करण्यात आलेला आहे। पादुकांचे दर्शन आणि गंगेच्या स्नानाची पर्वणी या ठिकाणी मिळत आहे। प्रयागराज इथे महाकुंभ सुरू आहे। पवित्र गंगेच्या संगमावर लाखो नाही तर करोडो भाविक स्नान करायला जात आहेत। मात्र जे भाविक तिथे जाऊ शकलेले नाही, जे हिंदू भाविक आहेत, ज्यांना जिथे जाणं शक्य झालं नाही, विविध कारणं असू शकतात, त्यांच्यासाठी आता नागपुरात अशा प्रकारची सोय करण्यात आलेली आहे। नागपुरात रेशीमबाग मैदानावर अशा प्रकारचं गंगाजल तिथून आणून मोठ्या प्रमाणात जे आहे ते आज आणि उद्या अशा प्रकारचं गंगाजल जे आहे ते नागरिकांना दिव्य स्नान या माध्यमातून अनुभवता येणार आहे। या प्रकारचं हे मिस्ट कुलिंगचं जे सिस्टम असतं ते लावण्यात आलेलं आहे आणि जवळपास प्रयागराजवरून 19,000 लिटर गंगाजल आणलेलं आहे आणि इथे जे आहे ते पवित्र स्नानाचा जो आहे तो अनुभव जो आहे तो भक्तांना देत आहेत। आपल्यासोबत काही भाविक आहेत। काय सांगाल, तुम्ही महाकुंभला गेले होते की नव्हते गेले आणि इथे येऊन कसं वाटतं? महाकुंभला तर माझं जाणं झालं नाही, पण हा जो एक अविस्मरणीय अनुभव पहिल्यांदाच पाहायला नागपूरला मिळाला आहे याचं खूप छान वाटतं आहे। 6 गेट इथे ठेवण्यात आले आहेत। 6 गेटमधून ही एंट्री करतानाचं जे आहे ते अनुभव जो आहे पवित्र गंगा स्नानाचा तो इथे भाविकांना येतो। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।